सुरुवातीला बातमी मोठी आणि पुण्यातून आहे। पोर्शे कार परत मिळवण्यासाठी आता अग्रवाल कुटुंबाने अर्ज केलेला आहे। आपण बघतोय पुण्यामध्ये अतिशय भीषण असा पोर्शे कारने एक अपघात घडलेला होता, ज्यामध्ये 2 जणांचा जीव गेलेला होता। अल्पवयीन तरुण ही गाडी जी आहे ती चालवत होता। मात्र आता ही गाडी परत मिळवण्यासाठी अग्रवाल कुटुंबाने अर्ज केलाय। अधिकची अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून। अक्षय, आपण बघतोय अग्रवाल कुटुंबाने हा अर्ज केलेला आहे, या संदर्भात काय माहिती आहे? 19 मेला अल्पवयीन तरुणाने ज्या गाडीने 2 तरुणांचा जीव घेतला होता, ही तीच पोर्शे गाडी आहे। ती सध्या पुणे पोलिसांच्या ताब्यात आहे। पुणे पोलीस असेल, आरटीओ असेल किंवा पोर्श कंपनीचे काही अधिकारी जे असतील त्यांनी या गाडीची सगळी चाचपणी आणि तांत्रिक विश्लेषण केलं होतं। या गाडीमध्ये कुठलाही फॉल्ट नव्हता, मात्र ही गाडी जी आहे ती अल्पवयीन तरुणाकडून चालवली होत असल्याने पोलिसांनी ही गाडी ताब्यात घेतली होती आणि आता ती परत मिळवण्यासाठी अग्रवाल कुटुंबीय प्रयत्नशील आहेत। या निर्णयावर आता 28 तारखेला जेजेबी म्हणजे बाल न्यायालय काय निर्णय देते? अगदीच धन्यवाद अक्षय दिलेल्या सर्व अपडेटसाठी।